दिली आहे। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। आता एक मोठी बातमी आहे, विजय मल्ल्या याच्या विरोधामध्ये आणखी एक अजामीनपात्र वॉरंट जारी झालेला आहे। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं हे वॉरंट जारी केलेलं आहे। इंडियन ओव्हरसीज बँकेचं 180 कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्या प्रकरणामध्ये हे अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे। अमेय राणे या संदर्भातले अपडेट देतील। अमेय, 2007 ते 2012 या कालावधीत इंडियन ओव्हरसीज बँकेनं विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला तब्बल 180 कोटींचं कर्ज दिलेलं होतं, परंतु हे कर्ज बुडवून मल्ल्या देशातनं पसार झालेले आहेत। त्यामुळे या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष सीबीआय कोर्टात जी केस चालू आहे त्याच्यात कोर्टानं आता विजय मल्ल्या यांना अजामीनपात्र वॉरंट बजावलेला आहे। अशा प्रकारे बँकांचा आणि पर्यायाने सर्वसामान्य लोकांचा पैसा बुडवून परदेशात पळून गेलेल्या आरोपी विरोधात आता कठोर कारवाईची गरज आहे, असं म्हणत कोर्टानं हे वॉरंट जारी केलंय। तेव्हा आता या संदर्भात सीबीआय पुढे कशा पद्धतीनं कारवाई करते हे पाहावं लागेल। अमोल, अमेय, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।